वाजायला आलेत. आता माहिती ना आम्ही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत कधी पोहोचू त्याच्यावरती डिपेंड आहे. जय महाकाल. असं वाटतं कधी पोहोचतो यार उज्जैन. शॉक बडी चीज आहे भाई. लोक ट्रेनने जातात, आम्ही बाईकने जातोय. शॉक शॉक. दिसतात खड्डे बघा. बाप रे, लय बेकार खड्ड्यात भाई, लय बेकार. आणि पॅच तर असे मारलेत ना भाई, काय माहिती नाही काय म्हणून मारले. खड्डे दिसतात हे असे खड्डे. आणि हा बेकार बेकार पॅच आहे. गाडी असली उचलते ना. वाजलेत बरोबर 9:05 आणि आपली एंट्री झालेली आहे धुळ्यामध्ये. धुळ्यामध्ये धूळ आहे, धूळ भरपूर धूळ आहे. रस्ते तर दिसतंय हायवे नॅशनल हायवे. मला काय तर बोलायचं नाही आहे पण मी सांगतोय की आपला टाइम जातो कुठे झाला. आणि यार इथे ना जरा जपू ना, कधी जर तुझा प्लॅन असेल बाहेर उघडायचा. लय बेकार गाड्या टाकतात, लय बेकार. कसे टाकतात गाड्या नाही बघत नाही, उलट्याला टुलट्या. ट्रेलर तर ट्रेलर येतो झाला रंगवेने. मला कॅमेरा हा दिसतोय खड्डा. अरे बापरे, हे अशी हालत आहे ते. मी आता जस्ट बोललो हे असं आहे. अलग लेवल माणसं आहेत भाई. जपून या बस. कारण माझी डॉमी चालवतोय मी, त्याची हिमालयन घेतलेली. आम्ही आता क्रॉस केलेला आहे MP आणि महाराष्ट्राचा जो बॉर्डर आहे धुळेचा, तो आम्ही क्रॉस केलेला आहोत. पण याच्यामध्ये एक टेन्शन आहे की साला कसे पण कोणीही मध्ये टाकताय गाडी. बेकार म्हणजे कसे कारवाले बाईकवाल्यांना काय बोलून अर्थ नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल बाईकने किंवा कारने रोडने खास करून महाराष्ट्रातून आपल्या MP ला तर सांभाळून या. नजर घटी दुर्घटना घटी. कारण लवकर जर कव्हर करायचं असेल तर आपल्याला अशी स्पीड ठेवायला लागेल 100-80. अरे त्याच्या गाडीमधून आवाज येतोय. साहिलचा साहिल सगळा रस्ता काय संपतच नाहीये. कंटाळा आला. अजून 200 किलोमीटर आहे यार. मध्ये मध्ये खड्डे भरपूर आहेत रस्त्यांमध्ये. आणि असे खड्डे आहेत ना, जर एखादा गेला चुकून तर डायरेक्ट वरची तिकीट. क्रेटा ऑलवेज क्रेटा. मी सुद्धा क्रेटाच चालवतो. 9 वाजायला आलेत. आता माहिती ना आम्ही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत कधी पोहोचू त्याच्यावरती डिपेंड आहे. पण मजा येते राईड असं करायला. कंटाळा येते. आता आमचं कॉफी घेतल्यानं जरा थोडं पावर आले, नाही तर ना अशी जांभळ्या वगैरे इतक्या येत होत्या ना. आम्हाला गाडी चालवून आय थिंक मला वाटतं 8 तास 7-8 तास झाले आम्ही गाडी चालवतोय. त्याच्यामध्ये मध्ये आमचे घेऊ होते असे ब्रेक अर्धा तासाचे, 15 मिनिटाचे, 10 मिनिटाचे. जय महाकाल. असं वाटतं कधी पोहोचतो यार उज्जैन. शॉक बडी चीज आहे भाई. लोक ट्रेनने जातात, आम्ही बाईकने जातोय. शॉक. अरे एवढ्या मोठ्या हायवेला हेल्मेट घाला बाबा. सन ग्लासेस इम्पॉर्टंट ना दादाला, पण हेल्मेट नाही. काय भारी वाटतं ना असं डोंगर वगैरे पावसामध्ये. तर यार इथला नजारा एकदम वेगळाच असेल, दृश्य एकदम जबरदस्त असेल.
आता ऊन आहे एवढं, आता तरी सुद्धा छान वाटतंय. माझा इंटरकॉमच्या आय गेस मला वाटतं बॅटरी संपली काय कळत नाही. मी फुल चार्ज केलं होतं आणि कंटिन्यू आम्ही लोक बोलतोय, पण असं संपलं नाही पाहिजे यार चार्जिंग. मला डाऊट आहे आता काय कळत नाही. आता माझा इंटरकॉमचा चार्जर वेगळा असेल आणि मला वाटतं ह्याचा चार्जर यांनी आणला नसेल सौरभने, त्याचा सी टाईप आहे आय थिंक. दिसतात खड्डे बघा, बाप रे लय बेकार खड्ड्यात भाई, लय बेकार. आणि पॅच तर असे मारलेत ना भाई, काय माहिती नाही काय म्हणून मारलेत. मी अजून इंस्टावरती स्टोरी नाही टाकली ना, मग व्हॉट्सअपवरती स्टोरी टाकले. आता आरीवारी माझ्या स्टोऱ्या भरपूर असतात. फोटो काढले, लेट्स सी. आता अपलोड करायचं टायमिंग बघायचं. खड्डे दिसतात हे असे खड्डे आहेत आणि हा बेकार बेकार पॅच आहेत. गाडी असली उचलते ना. हा कोण टेल सौरभ? हा ठीक आहे थांब. हा अरे तो तर इथे पुढे होता ना आता. कशाला फोन करू, थांब येईल तो, थांबूया आपण. अरे सौरभ नाही आलाय, सौरभ नाही आलाय, अभिषेक बोलतोय. हा सौरभ नाही आलाय. वाजलेत बरोबर 9:05 आणि आपली एंट्री झालेली आहे धुळ्यामध्ये. धुळ्यामध्ये धूळ आहे, धूळ भरपूर धूळ आहे. रस्ते तर दिसतंय, हायवे नॅशनल हायवे. मला काय असं बोलायचं नाही आहे, पण मी सांगतोय की आपला टॅक्स जातो कुठे साला. आणि यार इथे ना जरा जपू ना, कधी जर तुमचा प्लॅन असेल बाहेर रोड याचा. लय बेकार गाड्या टाकतात, लय बेकार. कसे टाकतात गाड्या, नाही बघत नाही, उलट्या ना टुलट्या. ट्रेलर तर ट्रेलर येतो झाला रॉंग वेने. माझा कॅमेरावर हा दिसतोय खड्डा. अरे बापरे, हे अशी हालत आहे ते. लिटरली माझा कॅमेरा ऑफ होता, समोर केवढा मोठा ट्रेलर आला यार. सौरभची तर अख्खी फाटली. हे पॅच हे बघा दिसलंय. मी आता जस्ट बोललो हे असं आहे. अलग लेवल माणसं आहेत भाई. जपून या बस. असे खड्डे खूप आहेत रस्त्यांमध्ये, खूप. शिरपूर इंदोर 262 किलोमीटर. थांब इंदोर 262, धुळे अरे धुळेमध्येच आहे आणि परत धुळे 2 किलोमीटर. हा ते सर्वात मागे मीच आहे काय? हो मीच आहे. पण कंटाळा येत नाही, थांबलं की वाट लागते त्याला, म्हणजे असं गरम होत आहे. हां बाकी असं गाडी चालवणं अजिबात कंटाळा येत नाही. रस्ता मध्ये ठीक, म्हणजे थोडं खराब आहे, नाही तर रस्ता चांगलाच आहे. असं मध्ये खड्डे पण बेकार खड्डे आहेत तर आहेत, पण बेकार खड्डे.
आणि शिस्त नाही भाई गाडीवाल्यांना. गाड्या माझी डॉमी चालवतोय मी, त्याची हिमालयन घेतलेली आहे. आम्ही आता क्रॉस केलेला आहे MP आणि महाराष्ट्राचा जो बॉर्डर आहे धुळेचा, तो आम्ही क्रॉस केलेला आहोत. गाण्याची गाडी चालवायला सुद्धा मजा येते. ते तर आमचं हेच आहे यार, एक्सचेंज मारतोच आम्ही नेहमी, काय त्याचा काही इश्यू नाही आहे. मजा येते चालवायला. ऊन आहे पण मला म्हणजे असं जाणवत नाहीये कंटिन्यू गाडी चालवल्यामुळे. मे बी आता इथे समोर होर्डिंग वरती दिलेलं आहे इंदोर आहे, इथून 216 किलोमीटर, 233, म्हणजे तिथून पुढे 216 इंदोर आहे, त्याच्या पुढे उज्जैन आहे. म्हणजे आपला स्टॉप आता बघूया आम्ही 1 वाजेपर्यंत आम्ही चालवणार आहे गाडी. मी लीड करतोय आता, आदित्यच्या मोबाईलची बॅटरी संपली त्यामुळे आता मी लीड करतोय. लेट्स सी कसं कव्हर करू आता. पण मी तर गाडी पळवतो आता. गाडी आहे गाण्याची 103 वरती आहे. आम्ही कनेक्टेड आहे आपला ह्याच्याशी, सौरभशी. तर सौरभ मला मागून सांगतो कोण राहिलं आहे कोण नाही, तसं त्याप्रमाणे मी स्पीड माझी ॲडजस्ट करतोय, म्हणजे मेंटेन करतोय. पण याच्यामध्ये एक टेन्शन आहे की साला कसे पण कोणी मजा टाकताय गाडी बेकार. म्हणजे कसे कारवाले बाईकवाल्यांना ते काय बोलून अर्थ नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल बाईकने किंवा कारने, रोडने, खास करून महाराष्ट्रातून आपल्या MP ला, तर सांभाळून या. नजर हटी दुर्घटना घटी. वर्षी कारण लवकर जर कव्हर करत असेल तर आपल्याला अशी स्पीड ठेवावी लागेल, 180. अरे त्याच्या गाडीमधून आवाज येतोय. साहिलच्या साहिलच्या येतोय. डॉमिनार खडखड. हा ते चला येऊ दे. साहिलच्या गाडीमधून काहीतरी आवाज येतोय. लेट्स सी आता तो येतोय त्याच्यानं कळेल. तो मागे आहे ना एकदम. ठीक आहे येऊ दे ठीक आहे. तर बघतो या मित्रांनो त्या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे. तर मंडळी अपडेट द्यायचं म्हटलं तर आम्ही आता इंदोर इथून 207 किलोमीटर आहे. आणि साहिलच्या डॉमिनरचा इश्यू असा झाला आहे की त्याच्या गाडीचं जे चेनचं असतं आतमधले 2 बुशचं काहीतरी, त्याचा काहीतरी इश्यू झाला आहे. त्याने आता सर्व्हिस सेंटरला फोन केला होता. तर त्याची गाडी ना पळत नाही आहे. 70-80 त्याच्यावरती जर त्याने गाडी खेचली तर ती गाडीवर ड्रॉप मारते. तर आता उज्जैनला सर्व्हिस सेंटर आहे, तोपर्यंत आम्ही हळूहळू जातोय. काय कळत नाही यार, महाकाल काय चुकलं आमचं की काय माहिती नाही. काय चुकलं असेल तर प्लीज माफ करा. बोलतात ना उज्जैनला जाणं ही साधी गोष्ट नाही आहे. काळ भैरवनाथाचं दर्शन हे इझी नाही आहे. रस्ता छान आहे. गाण्याची गाडी माझ्याकडेच आहे अजून सुद्धा. लोक पण असे चालले, एक राईटने चाललाय एक लेफ्टने चाललाय. म्हणजे तुम्ही लोक मधून जा, म्हणजे काय सीन आहे यार. तर पुढे होर्डिंग वरती लिहिलं 205 किलोमीटर इंदोर. तेव्हा सुखरूप घेऊन जा, सुखरूप. वाजलेत आता बरोबर 11:15 वाजायला आलेत. त्याची गाडी मला वाटतं सर्व्हिस सेंटरला दाखवावी लागणार आहे आम्हाला. ॲक्च्युली तो बजाज सर्व्हिस सेंटरमध्येच काम करतो, मॅनेजर लेवलला येतो.
रस्ता तर चांगला आहे, त्याच्यामुळे गाडी चालवायला कंटाळा अजिबात येत नाहीये. आणि असं ऊन सुद्धा फील होत नाहीये. पण थांबलं की भरपूर ऊन लागतंय. साला रस्ता काय संपतच नाहीये. कंटाळा आला. अजून 200 किलोमीटर आहे यार. आणि भूक पण लागले. आता विचार केला आम्ही लोकांनी 1 वाजता डायरेक्ट जेवायला थांबायचं एनी हाव. बापरे, काय होतं यार, गाडी उचलली. काळ भरून आता काय चुकलं असेल तर पोटात घे रे बाबा. जय महाकाल. पवनचक्कीच्या पात्या केवढ्या मोठ्या आहेत यार. मला वाटलं तेवढं सोपं नाही यार उज्जैनला जाणं. वा 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 वा. आणि कसं माहिती आहे, असं वाटतं की काळभैरवनाथ म्हणजे काळभैरवनाथ परीक्षा घेतो यार. काय ना काहीतरी कोणाकोणाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोच आहे. आता सौरभची गाडी पडली म्हणजे तो ठेवायला गेला पण पडली. माझ्या गाडीचा टॉप रॅक तुटला. ॲक्च्युली मी ते घेतलं नाही आहे व्हिडिओमध्ये, कारण माझा मूडच पूर्ण खराब झाला. तर माझा टॉप बॉक्स हा सौरभच्या गाडीवरती लोड केला आहे. साहिलच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम दिला. समजत नाही आहे काय चाललंय. बाप रे, केवढा मोठा पवनचक्कीचा पाता आहे. एवढा लांब. कसे लोक घेऊन जात असतील यार. आमच्याकडे बाईक आम्ही एवढं पळवतोय 80, 90, 100. ही लोक किती स्लो मध्ये चालत असतील ना. हॅट्स ऑफ आहे या ट्रकवाल्यांना. बघून उज्जैन पर्यंत सुखरूप पोहोचू दे, मग काय टेन्शन नाही आहे. काहीतरी चुकी झाली असं वाटतं आमच्याकडून. अरे इथून टर्न दाखवतोय राईट, आणि पुढे सरळ आहे ना, सरळ 47 मिनिट स्लोवर दाखवतोय. काय करायचं आहे? हाँ, इधर से आगे राइट बता रहा है और सीधा सीधा जाएंगे तो 47 मिनट स्लो बता रहा है. तो चालत नाही आहे.
अरे याच्यातून असं काय दाखवतोय हा? काय बोलतोय? सीधा है चलो. आता जस्ट आपली चेकपोस्ट क्रॉस केली आपण आणि इथून आहे 140 किलोमीटर इंदोर आणि त्याच्या पुढे 30 किलोमीटर आपलं उज्जैन, म्हणजे 170 किलोमीटर अजून बाकी आहे आपल्याला. आणि टाईम दाखवतो आहे 3 वाजून 3:45चा इंदोरला पोचायचा. भूक लागली, आता थोडं थांबावं लागेल म्हणजे टाईम वाढेल आपला. लेट्स सी. रस्ता तर मस्त आहे, गाडी चालवायला सुद्धा मजा आली. माझ्या इन्स्टाची बॅटरी संपले, मला रिप्लेसमेंट करावी लागेल. रिप्लेसमेंट करतो आणि पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. चुकून पण येऊ नये. टॉप रॅक बघायला गेलो पण जसं मी बोललो माझं टॉप रॅकचं तुटलं आहे ते कास्ट, मी फेकून दिलं. रागामध्ये सर्व झालं आहे आज. माझा टॉप बॉक्स आता सौरभच्या गाडीवरती आहे आणि मला माझ्या मित्राने सांगितलं सुद्धा होतं, त्याची कमेंटसुद्धा आहे माझ्या मस्ती मला जिरली. हां, आणि काय चुकून इथे गेलो, त्या दुकानवाल्याकडे गेलो, तर दुकानवाल्याकडे माझ्या गाडीचा नाही आहे टॉप बॉक्स. त्याने पण एक टाईम खोटी केली यार. इतक्या सिटीमध्ये हायवेमधून आतमध्ये आलो मी, इतकी गल्लीचे लोक आहेत इथे, बाप रे. पुणे इतके घाणेरडी लोक आहेत. ट्रॅफिक रूल यांना माहीतच नाही आहेत. हे काय, अरे काय चाललंय यार, हे सेवढं पोलीसवाले सोडतात आता. हां, टॉप रॅक नाही त्याकडे आणि काही नाही. टाईम खोटी झाली, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि अजून आम्ही उज्जैनमध्ये नाही पोचलो आहे. जे आमचा अर्धा ग्रुप होता, साहिल वगैरे बाकीचे, त्या लोकांना पुढे पाठवलं. त्यांना हॉटेलचं आम्ही हॉटेल बुकिंग केलं होतं, तिकडे पाठवलं डायरेक्ट. आणि मी गण्या, आदित्य, कुणाल, बबलू आणि सौरभ, आम्ही बाकीचे मागून येतो आहे. म्हणजे माझ्यासाठी लोक आलेले आतमध्ये येऊन खरं सांगतो फसल्यासारखं झालं आहे. काहीच होत नाही नीट, एकही नाही. घरापासूनची पनवती लागले. काय माहिती यार, काय चुकलं आहे ते देवालाच माहिती. हां, बकवास लोक आहेत, बकवास. कधीही चुकून इंदोरमध्ये एंट्री करू नका. चुकूनही एंट्री करू नका, चुकूनही. आता मॅप लावला ह्याने, सौरभचा एक पत्ता नाही. सौरभ कुठे मागे ट्रॅफिकमध्ये मागे राहिला, काय झालं काय माहिती. सौरभला एक कॉल केला पाहिजे. तर आपले मित्रांनो एंट्री झालेली आहे उज्जैनमध्ये. उज्जैन आता फक्त 3-4 किलोमीटर इथून दिसतंय तुम्हाला. सर्व हॉटेलचंच हॉटेल यार इथे आहे. आणि आम्ही पुढे राहिलो आहे. सर्वात मागे बबलू आहे, साहिल आणि निकुंज पुढे आहे. मी, सौरभ, आदित्य आणि
गण्या आम्ही चौघं सोबत खूप पैसा झालं यार. माणसं एवढी बेकार आहेत ना यार इथे, काय बोलू तुम्हाला. वैतागाल अक्षरशः. इतकी बेकार माणसं आहेत. तू कुठे अभि थांबलाय? अरे तो अभि थांबलाय. अभि थांबलाय. अभिषेक थांबलाय. हा हंटर मला कुठे थांबलाय? पुढे बाहेर लेफ्ट साईडला आहे ना. हा ते गुजरातचं हॉटेल दिसतंय. हा उज्जैन शहरमध्ये आपली एंट्री झालेली आहे. बरोबर 8:15 वाजले झाले. आपण उज्जैन शहरामध्ये आलेलो आहोत. उज्जैनमध्ये आपली एंट्री झाली. निघालो. तर मित्रांनो आपण तुम्ही बघत असा महामृत्युंजय द्वार दिसतोय की नाही माहिती नाही, पण महामृत्युंजय द्वार आहे. आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे, महामृत्युंजय महाकाल मंदिर. सही आहे. आणि आपली एंट्री झालेली आहे. तेव्हा काय चुकलं असेल खरंच माफी असेल. खूप आज खूप म्हणजे खूप सोचलं आहे. चला मित्रांनो आपली आता आपण जाऊया हॉटेलकडे आपल्या. एक नंबर. आत्ता माझ्या आतमध्ये मी आत्ता माझं जीव आला खूप टाईम. हा देवाने भरपूर मित्रांनो उज्जैन कधीपासून उज्जैनला पोचायचं याची नुसती होतं ना आशा लागून राहिली होती. आत्ता बरं वाटतं तिथे तेव्हा जेव्हा आतमध्ये आपण एंट्री केली तेव्हा असं जीवात जीव आला यार. तो बबलू काय माणूस आहे यार. पूर्ण शिवायला राहायचं पूर्ण. मित्रांनो आता डायरेक्ट मला भेटतो होता डायरेक्ट हॉटेलवरती.